नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, रिसेंटली आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याचं नाव होतं चला करूया तयारी 2026 सेट परीक्षेची. आणि यामध्ये मी काही टिप्स ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या होत्या कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, किंवा मी रोड मॅप दिला होता. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड साठी रोड मॅप दिला होता. या रोड मॅप मध्ये मी तुम्हाला गुगल नोटबुक LM बद्दल सांगितलं होतं आणि त्याच्यात विचारलं होतं की तुम्हाला जर यावरती सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करून सांगा. आणि खरोखर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला कॉमेंट्स करून सांगितलं की सर तुम्ही गुगल नोटबुक LM बद्दल आम्हाला थोडीशी सविस्तर माहिती द्या, आम्हाला सेट परीक्षेसाठी त्याचा डेफिनेटली फायदा होईल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे. आणि यामध्ये खरोखर अक्षरशः कुठलाही व्हिडिओ जरी असेल त्याच्यात तुम्ही नोट्स कशा तयार करायच्या, त्याचं माइंड मॅप कसं तयार करायचं, त्यावरून क्वेश्चन आन्सर कसे तयार करायचे, इव्हन तुमच्याकडे कुठली PDF जरी असेल तर त्या PDF वरून माइंड मॅप किंवा शॉर्ट नोट्स किंवा क्वेश्चन आन्सर कसे तयार करायचे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. एखादी URL आहे, विकिपीडिया आहे, कुठलीही URL आहे, त्या URL वरती काही नोट्स आहेत, काही इन्फॉर्मेशन आहे, त्या इन्फॉर्मेशनचा माइंड मॅप कसा तयार करायचा आणि त्याचबरोबर त्याच्या नोट्स कशा तयार करायच्या, या सर्व गोष्टी मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर आपला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मी तुम्हाला डायरेक्ट गुगल नोटबुक LMच्या डॅशबोर्ड वरती घेऊन जातो आणि इव्हन गुगल वरती कसं सर्च करायचंय गुगल नोटबुक LM इथपासून तर अगदी शेवटपर्यंत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. डेफिनेटली याचा तुम्हाला फायदा 2026च्या सेट परीक्षेसाठी नक्की आणि नक्कीच होईल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला या गुगल बार मध्ये येथे टाकायचं आहे नोटबुक. बघा गुगल नोटबुक LM जरी टाकलं तरी सफिशियंट आहे. बघा नोटबुक LM टाकायचं आहे. त्यानंतर बघा पहिलीच वेबसाईट आहे www.notebooklm.google यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे पहा असा इंटरफेस आपल्या समोर दिसेल, अंडरस्टँड एनिथिंग वगैरे. या इथे पहा मध्यभागी ट्राय नोटबुक LM यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, ट्राय वरती. त्यानंतर पहा येथे क्रिएट न्यू नोटबुक, हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे क्रिएट केलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, येथे जायचं आहे क्रिएट न्यू नोटबुक वरती क्लिक करायचं आहे. ते करत असताना इथे पहा येथे सांगताय की आपल्याला अपलोड करा. ओके. त्यानंतर डाव्या बाजूला तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला दिसेल गुगल ड्राईव्ह, गुगल डॉक असेल किंवा गुगल स्लाइड असेल, त्यावरूनही आपल्याला डॉक्युमेंट घेता येतात. किंवा आत्ताच बोललो होतो मी तुम्हाला, बघा लिंक दिली, वेबसाईटची काही लिंक असेल तर ते इथे पेस्ट करायचे आहे, किंवा युट्यूबचा एखादा व्हिडिओ आहे तोही आपण येथे पेस्ट करू शकतो त्याची लिंक. आणि इथे जर कुठून आपण जर वर्ड मधून किंवा कुठलं डॉक्युमेंट असेल आपल्याकडं तर इथे आपण ते कॉपी केल्यानंतर इथे पेस्टही करू शकतो. सर्वात अगोदर यामध्ये बघा आपण काय करूयात, एक PDF अपलोड करूयात. पहा हे पहा आता सर्वात महत्वाचं ही PDF मी तुम्हाला अगोदर दाखवतो. हे पहा मी ऑनलाईन वरून मला एक PDF मिळालेले आहे, टीचिंग ऍप्टिट्यूड UGC नेट स्टडी मटेरियल म्हणून आहे. ही 78 पेजची 78 पेजची मला मिळालेली आहे. ही चांगली होती, मी डाउनलोड करून ठेवली. यामध्ये आपला टीचिंग ऍप्टिट्यूडचा ऑलमोस्ट सर्व सिलेबस हा कव्हर होतोय. यांनी वॉटरमार्क टाकलेला आहे, परंतु PDF एकदम छान आहे. अगदी व्यवस्थितरित्या त्यांनी एक एक पॉइंट आपल्याला दिलेला आहे. फक्त एवढंच आहे का तो इंग्लिश मधून आहे, पण हरकत नाहीये. हे पहा. आणि पुढे गेल्यानंतर त्यांनी आपल्याला काही क्वेश्चन्स वगैरे सुद्धा दिलेले आहेत, क्वेश्चन्स दिलेत, आन्सर की सुद्धा दिलेली आहे. हे पहा. ओके. एक डिटेल्स त्यांनी दिलेले आहे. 78 पेजचं हे प्रकरण आहे. आता बघा यामध्ये आपण काय केलंय, टीचिंग ऍप्टिट्यूड नोट्स इंग्लिश मधून. आता सर्वात महत्वाचं बघा इथे गेल्यानंतर सेटिंग वरती राईट साईडला सेटिंग आहे. या सेटिंग मध्ये हे बघा आउटपुट लँग्वेज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ही आउटपुट लँग्वेज नेमकं कोणती पाहिजे आहे तुम्हाला, म्हणजे आता समोर इथे तुम्हाला जे दिसतं हे पहा इथे मराठी दिलेली आहे. हे सर्व मराठीमधून आपल्याला देईल. जर तुम्हाला हे पहा एक गोष्ट, एक तर तुम्ही जी अपलोड करणारी PDF आहे ती कुठल्याही भाषेमध्ये असू द्या, मराठी, इंग्लिश, हिंदी, कुठल्याही लँग्वेज मध्ये असू द्यात, तर तुम्हाला ही आउटपुट जेव्हा इथे दिसेल, माइंड मॅप पाहिजे, रिपोर्ट्स पाहिजे, तो कोणत्या भाषेमध्ये पाहिजे ना, तो इथे आउटपुट लँग्वेज म्हणून आपण त्याला द्यायचा आहे. मी इथे सध्याला मराठी दिलेलं आहे. भले तुमची
इंग्लिश पीडीएफ असू द्या किंवा मराठीत जरी असते आणि इथं आउटपुटला इंग्लिश जरी म्हटलं असतं तरीही तुम्हाला त्याने दिलं असतं. तर सध्याला ही इंग्लिश पीडीएफ आहे, इंग्लिश मधून आहे. हे पहा मी तुम्हाला दाखवतो, अगोदरही दाखवले इंग्लिश पीडीएफ आहे आणि आपल्याला आता मराठी लँग्वेज घेतोय. सेटसाठी मी मराठी घेतोय. बघा येथे आउटपुट मी मराठी दिली. येथे क्लिक करायचं आहे आणि येथे क्लिक करून आपल्याला जी लँग्वेज पाहिजे आहे ती लँग्वेज क्लिक करायची आहे. तर मी इथं मराठी केलेली आहे आणि त्यानंतर बघा आता येथे अपलोड झाल्यानंतर असा इंटरफेस दिसतो. येथे आपल्याला त्याची समरी दिसते थोडक्यात. आता काय करायचं आहे बघा, इथे खाली तुम्हाला दिसतोय स्टार्ट टाईप. यामध्ये या पीडीएफ मध्ये ज्या काही गोष्टी आहेत ते टाईप करू शकता. मला पहिल्या प्रकरणाचा हा पॉइंट एक्सप्लेन करून द्या, तो पॉइंट एक्सप्लेन करून द्या किंवा यावरती नोट्स बनवा किंवा आन्सर्स वगैरे द्या, असंही तुम्ही याला विचारू शकता. आता सध्याला तर काहीच करायची गरज नाही. तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर येथे पहा वरती ऑडिओ ओव्हरव्ह्यू, व्हिडिओ ओव्हरव्ह्यू. आता हे काय, हे पण एक एक गोष्ट तुम्हाला अगदी क्लिअर कट करणार आहे. तर थोडंसं थांबा. त्यानंतर बघा माइंड मॅप आहे आणि रिपोर्ट्स आहे. ब्रीफिंग डॉक्युमेंट, अगदी हे 78 पेज आहे ना, अगदी 2-4 पेज मध्ये ब्रीफ करू शकतो किंवा करू शकेल डेफिनेटली. त्यानंतर स्टडी गाईड, यामधून आपल्याला तो नोट्सही काढून देणार आहे, दाखवणार आहे. फॅक्ट आहे आणि टाइमलाईन आहे. आता सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवतो की आपण काय करूयात, त्याला माइंड मॅप घेऊयात. ह्या प्रकरणाचा माइंड मॅप घेऊयात. ओके, दाखवतो मी तुम्हाला. जनरेट होण्यासाठीचे एक 5-7 सेकंड्स तो आपल्याकडून घेतो. तेवढा वेळ आपल्याला थांबायचा आहे. आता पहा येथे आलेला आहे माइंड मॅप दिलेला आहे. शिकवण्याची क्षमता आणि शिक्षण एक विस्तृत आढावा, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हे पहा आपल्याला पूर्ण डिटेल्स ते देते. हे पहा सर्वात अगोदर शिकवण्याची क्षमता आणि शिक्षण, यावरती क्लिक करायचं आहे आणि या पीडीएफ मध्ये जेवढे पॉइंट्स आहेत तेवढे एक पॉइंट्स तुम्हाला तो डिटेलिंग देतोय. आता बघा यामध्ये काय शिकवण्याचे उद्दिष्टे, कोणते उद्दिष्टे आहे बघा, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे त्याच्या डिटेल्स दिसत आहेत. त्यानंतर बघा शिकवण्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्य. हे पहा आता नीट बघा, यामध्ये हा जो एरो दाखवतो याला क्लिक केल्याच्या नंतर याचा असा अर्थ आहे शिकवण्याचे वैशिष्ट्यामध्ये अजूनही सब पॉइंट आहेत. बघा जसं शिकवण्याचे उद्दिष्टे. हे पहा ओके, याला क्लोज करायचं असेल तर इथे जाऊन आपण करू शकतो. शिकवण्याची पातळी, त्यामध्ये बघा या पातळीत सुद्धा ओके. आणि बघा यामध्ये फायद्यामध्ये हे इतके फायदे आहेत. तोटे यामध्ये तोटे त्यांनी दिलेले आहेत. याप्रमाणे बघा आपण हे सर्व गोष्टी पाहू शकतो. हे बघा व्यक्तिगत भिन्नता, इतक्या गोष्टी आहेत इम्पॅक्ट करणाऱ्या. त्यानंतर शिकवण्यावर परिणाम करणारे घटक. हे पहा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला एका सोबत ह्या पूर्ण पीडीएफ आहे, ही पीडीएफ हे बघा कर्सर पाठीमागं जर रोल केलंय, कर्सर आपण आपल्याला झूम इन झूम आउट साठी आपल्याकडे जो माऊस आहे, माऊसचं मधलं बटन एक तर पुढे ढकलल्यानंतर मोठं होऊन जातंय, झूम आउट होतंय आणि झूम इन पाठीमागं ओढल्याच्या नंतर. त्याप्रमाणे आपल्याला करायचंय. आता तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही असं गृहीत धरा की आपल्याला या पीडीएफ मध्ये जेवढ्या गोष्टी याने माइंड मॅप म्हणून दिल्या त्या सर्व ऍट अ टाइम एकाच वेळेस पाहायचं. येथून आपल्याला क्लिक न करता एकाच वेळेस पाहायचं जर असेल तर आपण काय करायचं, इथे पहा राईट साईडला प्लस मायनसच्या वरती एक्सपांड ऑल नोट्स, याला क्लिक करायचं आहे. आता हे पहा याप्रमाणे आपल्याला संपूर्ण नोट्स हे पहा येथे दिसून येतात की यांनी माइंड मॅपच्या या नोट्स मधून कशा कोणत्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. एकाच वेळेस तुम्हाला त्या पाहता येतात. हे पहा ओके. हे माइंड मॅप अगदी तुमच्या फायदेशीर ठरू शकतं आणि ठरेलच. ओके. आणि पुन्हा एकदा कोलॅप्स ऑल नोट्स याला क्लिक केल्यावर पुन्हा एकदा एक बनून जाते ते. आता त्यानंतर बघा एखादा व्हिडिओ असेल, व्हिडिओची लिंक सुद्धा आपण याच्यामध्ये पेस्ट करून आपल्याला नोट्स आपण मिळवू शकतो आणि क्वेश्चन आन्सरही मिळू शकतात, माइंड मॅपही मिळू शकतं. जसे की बघा मी आत्ताच एक व्हिडिओ टाकला होता बघा, तो आहे चला करूया तयारी 2026 सेट परीक्षेची. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे पहा येथे लिंक मिळते आपल्याला. ती लिंक घ्यायची, शेअर करताना आपल्याला जे लिंक मिळते लिंक कॉपी करायची. येथूनही आपण कॉपी करू शकतो किंवा वरती जी दिलेली आहे येथूनही आपण त्या व्हिडिओची लिंक ही कॉपी करायची असते. त्यानंतर गुगल LM नोटबुक मध्ये आपल्याला जायचं आहे.
याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर हे पहा इथे लिंक देतोय, ते यूट्यूब लिंक. याला यूट्यूबला क्लिक करायचंय आणि इथे आपल्याला ती पेस्ट करायची. पेस्ट केल्यानंतर इन्सर्ट करायचंय. इन्सर्ट केल्याच्या नंतर बघा, आता इन्सर्ट केल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला तो दाखवतोय की या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे. आणि याला आपण राईट क्लिक केल्यानंतर पहा इथे माइंड मॅप म्हणतोय. माइंड मॅपला क्लिक करायचं आहे. अगदी विदिन 5-8 सेकंड्स घेतो तो आणि त्यामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे पूर्ण वेळ माइंड मॅप आपल्याला तो देतो. त्याचबरोबर आपल्याला बघा स्टडी वगैरे गाईड देतो. आता इथे पहा क्लिक केलंय मी. सेट 2026 परीक्षेत तयारी रोड मॅप. येथे बघा एक्सपांड ऑल केल्यानंतर बघा आपल्याला चार्ट मिळतोय. ओके, याच व्हिडिओवरून तुम्ही सांगितलं तुम्हाला की हा व्हिडिओ बनवा म्हणून. बघा माइंड मॅप तर आपल्याला येथे मिळाला होता. आता त्यानंतर बघा ऑडिओ आणि व्हिडिओ. तुम्ही जर हा व्हिडिओ माझा पाहिला नसेल तर व्हिडिओ एकदा पाहून घ्या. त्याप्रमाणे बघा जर ऑडिओ ओव्हरव्ह्यू जर केलं तर तुम्हाला नेमकं काय मिळतं बघा. मला इथं ऑडिओ ओव्हरव्ह्यू मी घेतलेला, तो थोडासा 5-10 मिनिट घेतो आपला. त्यामुळे मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे. यावरती क्लिक करायचंय. बघा काय दाखवतोय तुम्हाला. नुकतेच 2025च्या सेट परीक्षेचे निकाल लागले आणि काय म्हणतात त्याला संमिश्र भावना आहेत लोकांच्या मनात. हो ना, काही जण खूप खुश आहेत, काहींची संधी अगदी थोडक्यात हुकलीये. बरोबर आहे. आणि बरेच जण आता 2026च्या तयारीला लागले असतील नव्या उमेदीने. अगदी. तर आज आपण पुढच्या वर्षीची जी परीक्षा आहे 2026ची सेट परीक्षा, त्याच्या तयारीवर जरा सविस्तर बोलूया. हो नक्कीच. आणि यासाठी आपण डॉक्टर सुनील जाधव यांच्या जीनियस थिंकिंग यूट्यूब चॅनलवरचं जे मार्गदर्शन आहे त्याचा आधार घेऊया. अच्छा, आता बघा मित्रांनो, हे आहे 18.35. जेवढा व्हिडिओ आहे तेवढा ऑडिओ आपल्याला मिळतो. आणि इथे पहा एक व्हिडिओ बघा. व्हिडिओ ओव्हरव्ह्यू म्हणजे काय हे मी तयार करून ठेवलं तुम्हाला दाखवण्यासाठी. बघा एक व्हिडिओ तयार करून देतो आपल्याला तो या आपल्या व्हिडिओतून. बघा जसं की दाखवतो तुम्हाला मी. नमस्कार. 2026ची महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षा कशी यशस्वीपणे पार करायची यावर आपण बोलणार आहोत. डॉक्टर सुनील जाधव यांनी एक जबरदस्त रोडमॅप दिलाय आणि आजच्या या विश्लेषणामध्ये आपण तोच सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर 2025चा निकाल नुकताच लागलाय. काहींना यश मिळालं तर काही जण थोडे निराश असतील. पण हरकत नाही, कारण आता लक्ष आहे पुढच्या संधीवर. मग ती पहिलीच वेळ असो किंवा आणखी एक प्रयत्न. 2000 पारंपरिक अभ्यासाच्या पद्धती तर आहेतच, पण सोबतच आजच्या काळातले डिजिटल टूल्स वापरून अभ्यास कसा स्मार्ट करायचा हेही आपण बघणार आहोत. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी सेट 2026 साठी एक नवी सुरुवात, मग अभ्यासाचा पाया कसा मजबूत. बघा या पद्धतीने आपल्याला व्हिडिओ हा मिळत असतो. 6.19 मिनिटांचा हा व्हिडिओ आपल्याला मिळालेला आहे. बघा हे पूर्ण मित्रांनो खरोखरच एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला तयारीसाठी हे नवीनच फीचर गुगल नोटबुक LMचा आलेला आहे आणि याचा डेफिनेटली फायदा आपल्याला होईलच. आता बघा आपण एखादी मी तुम्हाला सांगितलं विकिपीडियावरून एखादी गोष्ट आपल्याला जर डाउनलोड करायची असेल दाखवतो. बघा जसं की रिसर्च बघूयात आपण. रिसर्च विकिपीडिया पाहू रिसर्चचा. बघा हे रिसर्च इंग्लिश मधून त्यांनी दिलेलं आहे. ओके, विकिपीडिया वरती URL कॉपी करायची आपल्याला आणि येथे पहा आपल्याला येथे जायचंय क्रिएट न्यू नोटबुक. त्यानंतर वेबसाईट लिंक पेस्ट करायची, इन्सर्ट करायचं आहे, थोडासा वेट करायचा आहे. हे पहा संशोधन ज्ञानवृद्धीचे मार्ग. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिलं आपण माइंड मॅप घेऊयात. पहा हे पहा आपल्याकडे माइंड मॅप मिळालेला आहे, आलेला आहे आणि इथे आपल्याला सर्व दिसत आहे. बघा सर्व गोष्टी आहेत. यामध्ये तुम्ही इकडे राईट साईडला क्लिक केल्याच्या नंतर पहा एक्सपांड ऑल नोट्स. बघा आपल्याला पूर्ण डिटेल जसे की गुणात्मक आहे, गुणात्मकचे डिटेल्स, परिणामात्मक आहे, क्वांटिटेटिव्ह त्याचे डिटेल्स, हे सर्व गोष्टी आपल्याला माइंड मॅप येथे गुगल LM हे देत असतं. आता पहा येथे आपण रिपोर्ट स्टडी गाईड सुद्धा वापरू शकतो. हे पहा स्टडी गाईडला क्लिक करायचं आहे. विदिन काही सेकंड्स मध्ये आपल्याला तो नोट्स येथे आपल्याला देत असतो. हे पहा नोट्स मिळालेले आहे. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे पहा अगदी हे मराठीत अभ्यास मार्गदर्शक आहे. हे पहा
अगदी व्यवस्थित नोट्स या आपल्याला याच्यामधून मिळत असतात. हे आणि अशा बऱ्याचशा गोष्टीला मित्रांनो या गुगल LMचा आपल्याला नक्की आणि नक्कीच फायदा होऊ शकतो किंवा होईल. आणि एका वेळेस तुम्ही खूप सारे वेबसाईट, खूप सारे PDF एकाच वेळेस त्या पॉइंटवर, जसे की आपण रिसर्च घेतला तर रिसर्चच्या पॉइंटवर रिसर्चची विकिपीडिया तुम्ही अपलोड करू शकता, PDF अपलोड करू शकता, वर्ड फाईल अपलोड करू शकता, किंवा एखादी URL अपलोड करू शकता, किंवा एखादा व्हिडिओ अपलोड करू शकता. 1 असेल, 2 असेल, 2-4 PDF अशा तुमच्याकडे 10 जवळपास एका पॉइंटवर 10 तुम्हाला गोष्टी मिळाल्यात. विकिपीडिया मिळालेल्या आहे, YouTube मिळालेलं आहे, त्यानंतर PDF मिळाले. एकाच वेळेस तुम्ही ह्या 8-10 इम्पोर्ट करायच्यात येथे ऍड म्हणून, ऍड नोट म्हणून, आणि नंतर त्याला म्हणायचंय की आता मला तू स्टडी गाईड दे, याच्यातून माइंड मॅप दे, ऑडिओ दे, व्हिडिओ दे. अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला या सर्व गोष्टी येथे मिळत असतात आणि मिळतील. आणि या सेटसाठी डेफिनेटली तुम्हाला फायदेशीर ठरतील आणि ठरतीलच. आता पहा, तुम्हाला मी सांगत होतो की हे इंग्लिश मधून आहे, हे मराठी मधून आपल्याला येतंय. आता मी तुम्हाला आउटपुट इंग्लिश मधून काढून देतो बघा. जसे की यामध्ये आपण मराठीच्या ऐवजी इंग्लिश घेऊयात. सेव्ह. आता पहा, आपण त्याला रिफ्रेश करूयात. ओके, हे पहा इंग्लिश मधून आलेलं आहे. आणि माइंड मॅप येथे घ्यायचा आहे. हे पहा, पहिला माइंड मॅप मी डिलीट करतो थोड्या वेळासाठी. डिलीट. आता पहा, माइंड मॅप घ्यायचा आहे. माइंड मॅपला क्लिक करतो मी. त्याचबरोबर येथे पहा, रिपोर्टलाही आपण एक क्लिक करून ठेवूयात, म्हणजे ते जनरेट होत राहील. हे पहा, माइंड मॅप आपल्याला मिळालेला आहे. येथे एक्सपांड ऑल. हे पहा, अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला ज्या लँग्वेज मध्ये पाहिजे त्या लँग्वेज मध्ये आपल्याला हे ओपन होत असतं. त्यानंतर हे पहा, येथे आपल्याला नोट्सही मिळालेल्या आहेत. हे पहा, कन्सेप्ट, डेफिनेशन, पर्पज, रिसर्च, सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या येथे आपल्याला मिळत असतं. फक्त याचा एकच विकनेस आहे मित्रांनो, आपल्याला मोबाईलवरती एवढे फंक्शन एनेबल होत नाही, तर आपल्याला कॉम्प्युटरवरती किंवा PC वरतीच या सर्व गोष्टी लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे मिळत असतं. आशा करतो आणि मला खात्री आहे की या गुगल नोटबुक LMचा डेफिनेटली 2026च्या सेट परीक्षेसाठी, सेट असेल नेटसाठी तुम्ही वापर कराल आणि डेफिनेटली तुम्ही क्वालिफाईड व्हाल. आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.